तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे कृष्णा जाधव ग्राफिक्स आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो गुढीपाडव्यानिमित्त एकदम खास आणि एकदम टॉपचे ट्युटोरियल. आपण दोन डिझाईन केलेले आहे, एक आहे लाईट डिझाईन आणि एक आहे डार्क डिझाईन. तर आजचं ट्युटोरियल कसं वाटलं तर भावांनो कमेंट मध्ये सांगा. तर आपल्या पेजवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण सेंड करा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतं भावांनो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आजची डिझाईन कशी वाटली भावांनो ते कमेंटमध्ये करत चला, म्हणजे आपल्याला डिझाईन करायला अजून प्रोत्साहन मिळेल. तर चला वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिले येऊन जायचं आपल्या पिक्सेल ॲपच्या स्क्रीनवर. पिक्सेल ॲपच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला ओपन करायचं आपला बॅकग्राऊंड. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बॅकग्राऊंड दिलेला आहे. बॅकग्राऊंड ओपन केल्यानंतर बघू शकता भावांनो आपलं बॅकग्राऊंड कसं दिसत आहे. बॅकग्राऊंड ओपन केल्यानंतर त्यानंतर येणार आहे आपला टेक्स्टिंगचा भाग. आपण गुढीपाडवा टेक्स्ट घेतलाय. ही आहे आपली पहिली डिझाईन, डार्क डिझाईन. ही डिझाईन कशी वाटली कमेंट करत चला भावांनो. आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट येणार आहे आपला गुढीपाडव्याचा आपण एक घर आणि गुढीपाडवा त्याच्या बॅक साईडला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडं आपला PC थोडा लॅग मारत असल्यामुळे आपण ते टेक्स्ट पण त्यासोबतच PNG करून घेतलेला आहे, कारण का PC मध्ये थोडं प्रॉब्लेम येत होतं भावानो. नेक्स्ट आता सॉल्व्ह झालेलं आहे. नेक्स्ट पुढच्या वेळेस आपण तसला काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. त्यानंतर येणार आहे आपला कोकोनट PNG, म्हणजे आपण नारळाचे झाड घेतलेले आहेत, त्यांना पण कडक इफेक्ट मारलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर येणार आहे त्यानंतर घेतला आहे आपण शॅडो खालच्या साईडला, म्हणजे आपला टेक्स्ट उठून दिसावं त्यासाठी आपण शॅडो टाकलेला आहे. तुम्ही पण कुठे पण यूज करू शकता हा शॅडो. बघू शकता भावांनो कशी वाटत आहे ओव्हरऑल डिझाईन. त्यानंतर येणार आहे आपला पुढील मुद्दा, पुढील गोष्ट आपला बॉडी टेक्स्टचा भाग. बॉडी टेक्स्ट आपण ChatGPTवरनं तयार करून घेऊ शकता आणि Pinterestवरून पण भेटते, तुम्ही बघू शकता. तुमचा खाली फोटो पण टाकू शकता भावांनो. हे थोडं वरच्या साईडला आपल्या गुढीपाडवाच्या खाली टाकायचं आणि नंतर तुमचा फोटो टाकून शुभेच्छुकचं नाव टाकायचं, म्हणजे एकदम कडक दिसेल. त्यानंतर येणार आहे आपलं हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून सर्व परिवाराकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ओव्हरऑल डिझाईन कशी वाटली कमेंट करत चला भावांनो, म्हणजे आपण नेक्स्टचा व्हिडिओ एकदम कडक आणि एकदम खास बनवणार आहे. नेक्स्ट घेतले आपण स्ट्रिप आणि काही हे घेतले आहे, म्हणजे आपलं PC लॅग मारत आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं, PC लॅग मारत असल्यामुळे आपण संपूर्ण PNG एका जागीच केलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण अलग अलग PNG काढू तुमच्यासाठी भावांनो. तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट जर केला तर आपण नक्कीच अजून कडक डिझाईन करण्याचा प्रयत्न करू. आणि आपली नंतर ह्याला एक्सपेक्ट करून घ्यायचं आहे. मी करणार नाही, कारण का मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवणार आहे. आपली लाईट डिझाईन येणार आहे. पहिले आपण व्हाईट थीममध्ये एकदम कडक बॅकग्राऊंड करून घेतलं आहे. मी तुम्हाला बॅकग्राऊंड ओपन करून दाखवतो. बघू शकता बॅकग्राऊंड कसं वाटत आहे. तो खाली बॅकग्राऊंडला जो टावर येत आहे तो दिसणार नाही, कारण का आपण त्याच्यावरती आपण येणार आहे गुढीपाडव्याचं. आपण एक विंडो घेतली आहे. विंडोमध्ये आपली गुढी सेट करून त्यामागे आपला म्हणजे सूर्य दिसावं त्यासाठी आपण एक शेप ॲड केला आहे. खालच्या साईडला रेड आणि वरच्या साईडला पिवळा कलर मारलेला आहे. त्यानंतर येणार आहे आपला टेक्स्टचा भाग. गुढीपाडव्यानिमित्त, नववर्षनिमित्त तुम्हा सर्वांना आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर येणार आहे आपला शुभेच्छुकचा भाग येणार आहे. तुम्ही बघू शकता कसली डिझाईन केलेली आहे. नाही सॉरी आपला ह्याचा भाग बॉडी टेक्स्ट येणार आहे. बॉडी टेक्स्ट बघू शकता तुम्ही कसला झालेला आहे, खतरनाक. ओव्हरऑल डिझाईन कशी वाटली भावांनो कमेंट करत चला, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय काय करत आहे डिझाईनमध्ये. आणि आपली लेअर लॉक करत चला, म्हणजे तुम्हाला कोणता पण प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर येणार आहे शुभेच्छुकची पट्टी. तुम्ही तुमचा पण फोटो लावू शकता, माझा फोटो काढून. आणि मी तुम्हाला फॉन्ट पण देणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करत चला, म्हणजे मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करत चालले. त्यानंतर येणार आहे आपले डिझाईन एलिमेंट. तुम्ही हे कुठे पण यूज करू शकता, कोणत्या पण डिझाईनमध्ये. बघू शकता ओव्हरऑल डिझाईन. ह्याला लॉक करून टाकायचं आणि एक्सपोर्टमध्ये जाऊन अल्ट्रामध्ये सेव्ह करत चला, म्हणजे आपल्या डिझाईनची क्वालिटी जाणार नाही. तुम्ही बघू शकता ओव्हरऑल डिझाईन कशी झाली. अल्ट्रा करायचं आणि सेव्ह करायचं, आपल्या गॅलरीमध्ये जायचं आणि ह्याला लाईट रूममध्ये अजून कडक इफेक्ट मारता येत. क्लॅरिटी आणि टेक्स्चर थोडं वाढून घ्या. त्यानंतर आपली डिझाईन अजून एकदम कडक आणि एकदम भारी दिसणार भावांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.